डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातल्या पीडित कुटुंबियांसोबत फोनद्वारे राहुल गांधींनी साधला संवाद। मी तुमच्या पाठीशी, राहुल गांधींकडनं कुटुंबियांना धीर। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात ऑल इंडिया पॅन्थरची आता आक्रमक भूमिका। 3 नोव्हेंबरला फलटण पोलीस ठाण्यावर धडकणार, आरोपींना फाशी द्या, ऑल इंडिया पॅन्थर संघटनेची मागणी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी डॉक्टरच्या मोबाईलमधले पुरावे डिलीट झालेले नाहीत, डिजिटल पुराव्यांची सायबर टीम मार्फत तपासणी सुरू। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं आवाहन। सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या, शेकापच्या शिष्टमंडळाची शासनाकडे मागणी। रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। ओबीसी आरक्षणाचे राखणदार प्रकाश आंबेडकरच, जरांगेंना गरजवंतांचं काहीही देणं घेणं नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका। बच्चू कडूंची मागणी पूर्ण करा, अतिवृष्टीनंतर सरकारला कर्जमाफी करावीच लागेल, शेकापच्या जयंत पाटील यांचं वक्तव्य। आगामी निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नाहीच, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। व्हीव्हीपॅट वापराबाबत कायद्यात तरतूद नाही। वंदे मातरम गीताचं वाचन करा, शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्तांना आदेश। वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याचं निमित्त। औसा ते धाराशिव मार्गाचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू, महिन्याभरापासून रस्त्याचं काम रखडलं, नागरिकांचा खड्ड्यांमधनच प्रवास। मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर सकाळी धडकलं, ओडिशात मुसळधार पाऊस सुरू, पावसाचा किनारपट्टीवरील तब्बल 15 जिल्ह्यांना मोठा फटका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।